ईश्वराचे, ते बघू नेमकं काय काय. आता तुम्ही म्हणणार ब्रह्माचं नॉलेज कशाला घ्यायचं? अरे जर ब्रह्माचं नॉलेज आपल्याला आलं तर असं कुठलंही क्षेत्र राहणार नाही की जिथे आपली प्रगती किंवा आपल्याला त्याचे हे टॉप लेवल गाठता येणार नाही. बघा, साधं उदाहरण घ्या विवेकानंदांचं. त्यांची कॉन्सन्ट्रेशन एवढं लेवलला होतं, कुठल्याही तुम्ही योगी बोलतात त्याला, श्रीकृष्ण योगेश्वर होता. ओके, त्याचं वर्णन भरपूर आहे, त्यांनी काय काय केलं. जर तुम्ही योगी झाला, त्या लेवलला जर गेला, तर कुठलंही कार्य तुम्हाला इझी किंवा काय म्हणतात त्याला इम्पॉसिबल राहणार नाही, काहीही करू शकणार नाही. हेच आहे नेमकं उद्देश आपल्या जीवनाचा, आणि मुक्ती मिळेल तुम्हाला दुःखापासून. कारण काय करता येत नाही असं काही राहणारच नाही. आपल्या दुःखाचं कारण काय, हे मला जमत नाही, ते